उन्हाळा म्हणलं की मजा मस्तीच असते. दुपारच्या वेळेला छान मसाला पापड केला होता आणि इकडं दक्ष टरबूज एन्जॉय करत होता. आता कुठं वाटतंय की उन्हाळा सुरुवात झालं. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये छान चमचमीत जेवायला बनवायचं होतं. तेच करण्यासाठी घेतलं. आता तुम्हाला सांगितलं होतं मी 2 दिवस अगोदर भाजी मंडईमध्ये गेले होते. तिथून आळूचे पानं आणले होते. आमच्या इकडे याला आळूचे पानं म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि दक्षच्या बाबांची आवडीची गोष्ट ह्या आळूच्या पानाची ती म्हणजे आळूच्या पानाच्या वड्या. आणि तुम्ही बघितलं आळूची पानं किती मोठे आहेत, माझ्या चेहऱ्या एवढे मोठे आहेत. त्याच्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून घेतलं, याचे देठ काढून घेतले आणि त्यानंतर याची शीरसुद्धा कट करून घेतली आणि याला ना छान लाटून घ्यायचं जेणेकरून याच्या शिरा मोकळ्या होतात आणि चावताना हे व्यवस्थित लागतं. त्यानंतर बेसन पीठ, लाल तिखट, हळद, मीठ, ओवा आणि तीळ टाकून छान पेस्ट करून घेतली. याच्यामध्ये दक्षिण खूप छान मदत केली माझी. मध्ये मध्ये लुडबुड करतो स्वयंपाक करत असताना, कारण की त्याला आवडतं आईची मदत करायला. त्यानंतर ते तयार केलेलं सगळं पेस्ट आहे ना पानावरती लावून घेतलं आणि मी आहे ना याला इडलीच्या भांड्यामध्ये तयार करते. इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इडलीचं प्लेट आहे ना ती उलटी करून ठेवते आणि त्याला थोडंसं पळीभर तेल लावून हे पानं जे तयार केले ना याला ते कट करून वाफळायला टाकते आणि 15 ते 20 मिनटं वाफळले की हे तयार होतात. आता हे चवीला खूप छान लागतात आणि हेल्थसाठी खूप चांगले आहे. आळूची पानं तुम्ही नक्की खायला पाहिजे महिन्यातून एकदा तरी. त्यानंतर आता रिमोट कंट्रोलची कार घेतली म्हणल्यावर यांचं दररोज संध्याकाळचं शेड्यूल असंच चालू असतं की कारसोबत खेळणं. आणि आता हे कट करून फ्राय करायचेच, तर तेवढ्यात दक्षिच्या बाबांचा प्लॅन चेंज झाला. त्याच्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवावं लागलं. आता यांचं म्हणणं होतं की आज आळूचे पानं बनवते खायचे, उद्या खायचे होते आणि आज मला नूडल्स खायचे. मग ते बाजूला ठेवून नूडल्सची तयारी करायला घेतली. आता पुढच्या वेळेस मी तुम्हाला नूडल्सची रेसिपी शेअर करेल, पण आजचे नूडल्स खूप चवीला छान झाले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.